आपल्यातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी यात्रेला गेलाच असेल, मग ती यात्रा देव किंवा देवांची असते। परंतु महाराष्ट्रातील एका गावामध्ये चक्क भूतांची यात्रा भरते। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण ही गोष्ट खरी आहे। नगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले आगळगाव येथे माणसांची यात्रा संपली की दुसऱ्या दिवशी चालू होते भूतांची यात्रा। गावकरी सुद्धा अंधश्रद्धेचा स्तोंभ न वाजवता यामागील कार्यभाव शोधतात। या गावामध्ये काळभैरवनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे। मंदिर पुरातन आहे, जुने आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मंदिराचे बांधकाम खूप जुने आहे आणि खूप मोठमोठ्या दगडाने बांधण्यात आलेले आहे। असं म्हटलं जातं की एवढे मोठ्या शिळाने बांधलेलं मंदिर एखादा अफाट शक्ती असलेला व्यक्तीच बांधू शकतो, असा अंदाज बांधला जातो। असे सांगितले जाते की हे मंदिर 3 राक्षसांनी बांधलेले आहे। आगडमल, रतडमल आणि देवमल या 3 राक्षसांनी मिळून मंदिर बांधले असे सांगितले जाते। आता या परिसरात या 3 नावाची गावे देखील आहेत। आळगाव, रतडगाव आणि देवगाव ही तिन्ही गावे अगदी शेजारीच आहेत। यावरून अंदाज बांधला जातो। दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती 3 राक्षसांची मुंडक्यांची चित्रे देखील रेखाटण्यात आलेली आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथाची मूर्ती आणि जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे। या मूर्ती घडीव व स्थानबद्ध आहेत। काळभैरवनाथाची पूजा सर्व गावकरी आणि येणारे भाविक अगदी मनोभावे करतात। ही यात्रा नेमकी केव्हा सुरू झाली याचा अंदाज आतापर्यंत कोणाला सांगता आला नाही, परंतु गावकरी एक गोष्ट अशी सांगतात, एक कहाणी अशी सांगतात की खूप वर्षापूर्वी त्यांच्या गावातील गोपीनाथ कपे नावाची एक व्यक्ती ही मंदिराच्या परिसरात त्यांची तेलाची घागर विसरले होते। त्यांची तेलाची घागर विसरले असताना त्यांना दुसऱ्या दिवशी रात्री त्या घागरीची आठवण झाली। चैत्र पौर्णिमा होती आणि त्या दिवशी रविवार होता। मंदिराकडे जात असताना त्यांना आजूबाजूला काहीतरी गोष्टी जाणवू लागल्या, परंतु त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि तसेच पुढे चालत राहिले। मंदिराच्या परिसरात पोहोचल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येऊ लागले, परंतु त्या गोष्टीकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं। मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना खूप सारे लोकांची जाणीव होऊ लागली, खूप साऱ्या गोष्टींची जाणीव होऊ लागली, परंतु आजूबाजूला मात्र काहीच दिसू लागलं नाही। आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं आणि त्यांनी सर्व गोष्टींना दुर्लक्ष करून त्यांची जी घागर होती ती घागर उचलली आणि त्यांच्या गावाच्या आणि घराच्या दिशेने निघाले। घराच्या दिशेने निघाले आणि ही सर्व गोष्टी आलेला प्रसंग, जाणवलेला प्रसंग त्यांनी येऊन गावातील लोकांना सांगितला आणि काही वेळानंतरच त्यांचा मृत्यू झाला। अशी गोष्ट, अशी कथा गावकरी सांगतात। त्यानंतरच सुरू झाली भूतांची यात्रा। गावकरी मानू लागले की ह्या ठिकाणी भूतांची यात्रा भरते म्हणून। त्यानंतर गावकरी आणि इतर लोकांना जाणवलं की या ठिकाणी भूतांची यात्रा भरते म्हणून। काळभैरवनाथ म्हणजे स्मशानातील शंकराचा अवतार। शिवशंकरांचा भूतांचा असलेला संबंध अनेक गीता पुराणांमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। यावरूनच अंदाज बांधला जातो की या ठिकाणी भूतांची यात्रा भरते म्हणून आणि त्यावेळीपासून मग भूतांची यात्रा सुरू झाली असे त्या ठिकाणील गावकरी लोक बोलतात। पण आता मात्र उत्तम तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीला आलेले हे मंदिर, या मंदिरामुळे परिसरात खूप चांगली कामे होऊ लागलेली आहेत। गावकऱ्यांना छोटा मोठा रोजगारही मिळतोय। तुम्हाला ही केवळ जर भूतांची यात्रा पाहिजे असेल तर नगरमधील आगडगावला नक्की भेट द्या। तुम्हाला भूतांची यात्रा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर तुम्ही केव्हा जर जाऊन आला असाल तर या गोष्टीचा अनुभव कसा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका। आज आपण इथे थांबतो, पण पुढच्या वेळी असाच एक विषय घेऊन आपल्या भेटीला येणार आहे। तोपर्यंत मित्रांनो आपली रजा घेतोय। आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार। थँक्यू।